भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरलाय। मुंबईमध्ये भाजपच्या पहिल्या महिला महापौर या रितू तावडे असतील। शिवसेनेचे संजय घाडी हे पहिल्या 1.25 वर्षांसाठी उपमहापौर असणार आहेत। भाजपच्या उमेदवार रितू तावडे आपल्यासोबत काही तुझं नुकतंच आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय भाव? खूप आनंद आहे, पण त्याबरोबर जबाबदारीचं भान सुद्धा आहे। मी आत्ताच सांगितलं, मुंबईचं महापौर पद हे जरी जबाबदारीचं महापौर पदाचं असलं तरी जबाबदारी म्हणून, मुंबईचं सेवक म्हणून आम्ही मुंबईकरांचं या ठिकाणी सगळेजण काम करतो। याआधी तुम्ही सभागृहाचं संपूर्ण कामकाज पाहिलेलं, विरोधी बाकावरून थेट सत्ताधाऱ्यांना सगळे प्रश्न उपस्थित करत, आता तो सत्ताधारी पक्ष तुमच्याकडे असेल। यापूर्वी मी काम केलेलं आहे। 2012-17 मी नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून सभागृहात काम केलेलं आहे। त्यामुळे कामाचं सभागृहाचं पूर्ण जे ज्ञान आहे ते आहेच। तर या ठिकाणी मुंबईच्या हिताचे माझं हे एवढंच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विषय आहे, सभागृहामध्ये पक्षपात विसरून मुंबईच्या हिताचं काम झालं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश स्वामी, अजय माने, एबीपी माझा मुंबई। संजयजी, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय? पहिलं तर तुमचं अभिनंदन, शिवसेनेचे उपमहापौर पदाचे उमेदवार आता आपण। मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो, महायुतीच्या नेत्यांचा आभार व्यक्त करतो। कारण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला आज या मुंबई शहराचं उपमहापौर पद फॉर्म भरण्याचं या ठिकाणी संधी दिलेली आहे। 11 तारखेला ही निवडणूक आहे आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार, आम्ही महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही निश्चितपणानं पुरेशा संख्याबळानुसार आम्ही निवडून येऊ अशी खात्री आहे। त्यामुळे मी खरोखरच आनंदी आहे आणि मी सर्व नगरसेवकांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की ते मला या ठिकाणी भविष्याच्या पुढील काळामध्ये सहकार्य करतील, साथ देतील आणि मी सगळेच मिळून महायुतीचे सर्व नगरसेवक मिळून प्रशासनाला बरोबर घेऊन या मुंबई शहराच्या नागरिकांचे विविध प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। इच्छा होती महापौर पदाची, शिवसेनेची इच्छा होती महापौर पद मुंबईचं आपल्याकडे राहावं। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे हे शिवसेनेला राहावं अशी इच्छा होती। मात्र आता उपमहापौर पदावर समाधान मानावं लागतं। नाही, इच्छा असणे यात काही गैर नाही। शिवसेना प्रमुखांची ही जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्याच्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्णपणाने वाटाघाटी केल्या, परंतु एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तरी काही त्यातून नाराज व्हायचं नसतं। ही शिकवण बाळासाहेबांनीच आम्हाला दिलेली आहे, सतत काम करत राहायचं आणि महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणजे आमच्याच महायुतीचा महापौर आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं महायुतीचा महापौर होणं हे या ठिकाणी गौरवास्पद आहे असं मला वाटतं। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।